ताडदेव येथील 34 मजली वेल्डिंग्स हाइट्स या इमारतीच्या 17 ते 34व्या मजल्यावरील रहिवाशांना 2 आठवड्यात घरे रिकामी करण्याचे आदेश देणारा उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा कायम ठेवलाय। उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करणार नाही असंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे। आणि या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी। बघूयात। मुंबई शहरामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्वप्नाचं आणि हक्काचं घर असावं अशी अपेक्षा असते आणि इच्छाही असते। मात्र जेव्हा तो व्यक्ती या मुंबई शहरामध्ये करोडो रुपये लाखो रुपये ओतून घर खरेदी करतो आणि त्याच घरावर जेव्हा खाली करण्याची वेळ येते तेव्हा त्या प्रत्येक व्यक्तीची आशा अपेक्षा ही भंग झालेली पाहायला मिळते। अशाच प्रकारची एक घटना ताडदेवमध्ये घडलेली पाहायला मिळत आहे। ताडदेवमधील जी इमारत आहे ती वेलिंग्टन हाइट्स या 34व्या मजल्यावर टॉवरमधील जे 17वा आणि 34वा मजला आहे त्या रहिवाशांना मुंबई उच्च न्यायालयाने थेट आदेश दिलेले आहेत। आपण जर पाहिलं तर ही टोले जंग इमारत आहे आणि या इमारतीमध्ये जे रहिवासी राहतात त्यांनी लाखो रुपये नाही तर करोडो रुपये टाकून हे घर खरेदी केलेलं आहे। स्वप्नातलं हे त्यांचं जे घर होतं ते घर पूर्ण झालं, मात्र आता त्याच घरावर उतरती कळा आल्याचं पाहायला मिळतंय। मात्र येणाऱ्या काळात न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही इमारत खाली करणार का रहिवासी, की आहे त्याच जाग्यावर आपलं जे स्वप्नातलं घर आहे त्या स्वप्नाच्या घरात वास्तव्य करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन श्रीकांत खरातसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।